मी विजन बोलतोय. विजन 360 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कल्पना करा, तब्बल 25 वर्ष ठाकरे घराण्याच्या सावलीत राहिलेली मुंबईची बीएमसी आता भाजपाच्या हातात जाणार का? 16 जानेवारी 2026 रोजी झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीने 118 जागा जिंकून इतिहास रचला. पण इथेच खेळ संपत नाही. खरी लढाई आता सुरू झाली आहे. मुंबईचा महापौर होणार भाजपचा, शिंदे शिवसेनेचा, मराठी चेहरा की गैर मराठी? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निकालाचा खोलवर अभ्यास करणार आहोत, राजकीय डावपेच समजून घेणार आहोत, षडयंत्र सिद्धांत उलगडणार आहोत आणि भविष्यात मुंबईच्या राजकारणाची दिशा काय असू शकते यावर चर्चा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला थेट प्रश्न विचारणार आहे. तुम्हाला मुंबईचा महापौर कोण हवा आहे आणि त्यामागचं रहस्य पण उलगडणार नाही की मुंबईचा महापौर होणार कोण. चला सुरुवात करूया. मुंबई महानगरपालिका म्हणजे काय? ही केवळ एक स्थानिक स्वराज्य संस्था नाही, तर जगातली सर्वात श्रीमंत महापालिकापैकी एक आहे. 227 वार्ड, सुमारे 1.2 कोटी लोकसंख्या आणि जवळपास 60,000 कोटी रुपयांचा वार्षिक बजेट. रस्ते, पाणी, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण, झोपडपट्टी, पुनर्विकास, मेट्रो, कोस्टल रोड सगळं काही बीएमसीच्या अधिखत्यात येऊ शकतं. त्यामुळे बीएमसीवर कोणाचं नियंत्रण आहे याचा थेट परिणाम मुंबईच्या भवितव्यावर होतो. गेल्या 25 वर्षात बीएमसीवर ठाकरे घराण्याचं वर्चस्व होतं. शिवसेना, नंतर शिवसेना, युबीटी यांच्या हातात सत्ता होती. पण 2026 मध्ये चित्र पूर्णपणे बदललं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आले. युबीटी आणि मनसे यांची युती झाली. मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा जोरात आला. प्रचारात मुंबईची मराठीची आहे असा नारा दिला गेला. पण निकाल काय लागला? ठाकरे बंधूंची युती अपयशी ठरली. भाजपने 89 जागा जिंकल्या, शिंदे शिवसेनेने 29 जागा जिंकल्या. म्हणजे महायुतीकडे एकूण 118 जागा, बहुमतासाठी 114 जागांची गरज असते. आणि महायुतीकडे त्यापेक्षा जास्त म्हणजे सत्ता दुसऱ्यांच्या हातात. किंवा दुसरीकडे शिवसेना युबीटीला 65 जागा, मनसेला फक्त 6 जागा, काँग्रेसला 24 तर एमआयएमला 8 जागा मिळाल्या. म्हणजे मराठी मताचं विभाजन झालं आणि त्याचा थेट फायदा भाजप शिंदे सेनेला झाला. आता आपण भौगोलिक दृष्टिकोनातून पाहूया. उत्तर मुंबई म्हणजे के ईस्ट ते के वेस्ट वार्ड, इथे भाजपने 20 पैकी 15 जागा जिंकल्या. इथे अमराठी, उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी मतदारांचा प्रभाव जास्त आहे. दक्षिण मुंबई म्हणजे ए ते डी वार्ड, इथे युबीटीला काही प्रमाणात मराठी मतांचा आधार मिळाला, पण शिंदे सेनेने काही जागा काढून घेतल्या. पूर्व मुंबई म्हणजे घाटकोपर, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, इथे महायुतीचा जवळपास स्वीप झाला. 30 पेक्षा जास्त जागा त्यांच्या झोळीत गेल्या. म्हणजे एकूण चित्र असं दिसतं की अमराठी भागात भाजपचा प्रभाव प्रचंड वाढला, तर मराठी भागात ठाकरे काही प्रमाणात टिकले, पण पुरेसं नाही. आता 2017च्या निवडणुकीशी तुलना केली तर फरक अजून स्पष्ट होतो. तेव्हा भाजप 82-83 जागावर होता, आता 89 वर पोहोचला. म्हणजे जवळपास 3 पट वाढ नाही, पण प्रभाव क्षेत्र मात्र मोठ्या प्रमाणात वाढलं. शिंदे शिवसेना हा तर नवा घटक, आधी अस्तित्वातच नव्हता आणि आता थेट 29 जागा. आता सगळ्यात मोठा प्रश्न, महापौर कोण? कायद्याप्रमाणे निकालानंतर साधारण 1 महिन्यात महापौर निवड होऊ शकते. नगरविकास खातं काही वार्ड सोडत काढतं, त्यातून महापौर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होते. साधारण 10 दिवसात महापौर निवडला जातो. म्हणजे जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला मुंबईला नवा महापौर मिळू शकतो. पण महापौर कोण होणार हे फक्त आकड्यावर ठरत नाही, ते राजकीय समजुतीवर ठरतं. महायुतीत 2 मोठे घटक आहेत, भाजप आणि शिंदे शिवसेना. भाजपकडे 89 जागा, शिंदे सेनेकडे 29. मोठा भाऊ कोण? अर्थात भाजप. पण शिंदे सेनेचा दावा आहे की आम्ही शिवसेना आहोत, मुंबईची आमची पारंपरिक सत्ता आहे, त्यामुळे महापौर आमचाच हवा. भाजपकडून मात्र वेगळा सूर आहे. महापौर मराठी असणारच, पण तो भाजपचा असणार. आता भाजपकडून काही नावे चर्चेत आहेत. सुनील राऊत, प्रकाश मोरे यासारखे मराठी चेहरे आणि शिंदे सेनेकडून नितेश राणेचं नाव माध्यमात फिरतंय. जरी ते थेट कॉर्पोरेट नसले तरी राजकीय दबाव निर्माण करण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. पण अंतिम निर्णय कोण होणार? बहुधा देवेंद्र फडणवीस, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात आज हे सर्वात ताकदवान नेते मानले जातात. महायुतीचा समन्वय
केंद्रातील भाजप नेतृत्वाशी संपर्क आणि राज्यातील सत्ता या सगळ्या सूत्रांचा कणा म्हणजे फडणवीस आणि फडणवीसांनी एक नवीन नाव सुचवलेलं आहे. ते नाव मी शेवटी सांगेन कोणता नाव सुचवलेलं आहे. आता एक वेगळा फॉर्म्युला चर्चेत आहे. अडीच वर्षाचा म्हणजे 2.5 वर्ष भाजपाचा महापौर आणि 2.5 वर्ष शिंदे सेनेचा. हेच फॉर्म्युला राज्यात सरकार स्थापनेवेळी वापरला गेला होता आणि त्याच धर्तीवर बीएमसीतही वापरला जाऊ शकतो. पण भाजप म्हणतो आम्ही सर्वात मोठा पक्ष आहोत, त्यामुळे पहिला महापौर आमचाच. या सगळ्या राजकारणात एक मोठा मुद्दा आहे मराठी विरुद्ध अमराठी. निवडणुकीदरम्यान मराठी अस्मितेचा मुद्दा जोरात मांडला गेला. ठाकरे बंधूंनी प्रचारात वारंवार सांगितलं मुंबई मराठी माणसाची आहे, पण प्रत्यक्षात अमराठी मतदारांनी मोठ्या प्रमाणात भाजपला मतदान केलं. गुजराती, उत्तर भारतीय, मारवाडी, सिंधी, जैन समाज या सगळ्यांचा कल भाजपकडे झुकला. त्यामुळे आता प्रश्न असा आहे महापौर मराठी असेल का? भाजपने जाहीरपणे सांगितलेलं आहे महापौर मराठीच असेल, कारण जर गैरमराठी चेहरा दिसला तर ठाकरे गटाला पुन्हा मराठी अस्मितेचा मुद्दा उभा करण्याची संधी मिळेल. आता षडयंत्र सिद्धांताकडे वळूया. ठाकरे बंधूची युती का अपयशी ठरली? एक कारण जागा वाटपात गोंधळ. मनसेला फार कमी जागा मिळाल्या, त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले. दुसरे कारण युबीटी आणि मनसे यांच्यात स्थानिक पातळीवर समन्वय नव्हता. तिसरं अमराठी मतदारांचा एक गट्टा कल भाजपकडे. आणि चौथं शिंदे सेनेनं काही मराठी मतं तोडली. निवडणुकीनंतर लगेचच हॉर्स ट्रेकिंग चर्चा सुरू झाल्या. काही शिंदे सेनेच्या आणि भाजपच्या पार्श्यात एका अलिशान हॉटेलमध्ये ठेवले असल्याच्या बातम्या आल्या. विरोधक म्हणाले पैशांचा खेळ सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शाही प्रकरण, ईव्हीएम प्रशासन यावर प्रश्न उपस्थित केले आणि भाजपवर आरोपही केले. आणि दुसरीकडे त्यांनी एक वाक्य बोलून टाकले, जर देवाची इच्छा असेल तर आमचाच या ठिकाणी महापौर होऊ शकतो. आता जनतेने आम्हाला कौल दिला आहे, यात षडयंत्र नाही. बरोबर आहे ना? मराठी अस्मितेचा मुद्दा अजूनही पेटलेला आहे. काही गुजराती नेत्यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे असं विधान केल्यावर वाद निर्माण झाला. ठाकरे गटाने लगेच आक्रमक भूमिका घेतली. मुंबई मराठीची आहे पण भाजपचा सूर वेगळा. मुंबई सगळ्यांचीच आहे पण मराठीचा मान राखला जाईल. बरोबर आहे ना? आता भविष्यात काय होऊ शकतं? जर भाजपचा महापौर झाला तर बीएमसीचा खजिना थेट भाजपच्या ताब्यात जाईल. मेट्रो प्रकल्प, कोस्टल रोड, झोपडपट्टी पुनर्विकास, स्मार्ट सिटी योजना सगळ्या गोष्टी भाजपच्या नियंत्रणाखाली येतात. शिंदे सेना उपमहापौर किंवा महत्वाची समिती मागू शकते. आता ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का ठरेल, कारण 25 वर्षाची सत्ता गेली आणि त्यातून उभारी घेणं कठीण होईल. पण चित्र इथं या ठिकाणी बदललेलं असं दिसतं की या राजकारणामध्ये जे काही गुंतागुंत होत आहे त्या गुंतागुंतीत असं येऊ शकते की कदाचित ठाकरे घराणा या ठिकाणी महापौर होऊ शकतो. राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस अजून मजबूत होतील, कारण मुंबई जिंकणं म्हणजे केवळ एक महापालिका जिंकणं नाही तर आर्थिक आणि राजकीय शक्तीवर ताबा मिळवणं. त्यामुळे अनेक राजकीय विश्लेषकांचं भाकीत आहे भाजपचा महापौर, शिंदे सेनेचा उपमहापौर. आता शेवटचा भाग तुम्ही काय म्हणता मित्रांनो? मुंबईचा महापौर कोण असावा? भाजपचा मराठी चेहरा, शिंदे सेनेचा शिवसैनिक की ठाकरे गटाला अजून एक संधी मिळायला हवी? कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचं महत्वाचं मत जे आहे या ठिकाणी मांडा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्वाचं बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महापौर निवडीच्या प्रत्येक अपडेट्स. परत भेटू, तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय हिंद.